विरारमधील वर्दळीच्या ग्लोबल सिटी परिसरात एका महिलेची तिच्याच पतीने दुसऱ्या पत्नीच्या मदतीने निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। आरती वय वर्ष 30 असे या मृत महिलेचे नाव असून या प्रकरणी बोळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विरार पश्चिम येथील ग्लोबल सिटी एकता पार्क परिसरातील कल्पवृक्ष सोसायटीच्या इमारतीचे बांधकाम सध्या सुरू आहे। याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका खोलीत मृत आरती तिचे पती मुन्ना आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीसोबत राहत होते। प्राथमिक माहितीनुसार कौटुंबिक वादातून ही हत्या झाली असावी असा संशय आहे। आरोपी पती मुन्ना आणि त्याची दुसरी पत्नी मीरा यांनी संगनमत करून आरतीला बेदम मारहाण केली। यावेळी तिचे डोके भिंतीवर जोरात आदळल्याने गंभीर दुखापत होऊन आरतीचा जागीच मृत्यू झाला। घटनेनंतर आरोपी मुन्ना आणि मीरा दोघेही घटनास्थळावरून फरार झाले आहेत। या घटनेची माहिती मिळताच बोळींज पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवला। इमारतीचे कंत्राटदार श्रीराम गोपीराम गुजर यांनी या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 103(1) आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना केली आहेत। भरवस्तीत आणि कामगारांच्या वास्तव्यासाठी असलेल्या खोलीत ही घटना घडत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। बोळींज पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत।